बाप्पासाहेब म्हणायचे, अरे रक्ताचे नाते माझे नाहीत, तुम्ही विद्यावंशाचे माझे नातेवाईक आहात. पूर्वापार नातं आहे आपलं. रक्ताचं नातं या जन्माचं असतं, ते गेले की संपले. आणि विद्यावंशाचं नातं हे पूर्वापार आहे ते. आणि म्हणायचे, माझ्या कोणी मला अग्नी देऊ नये, तुम्ही द्यावं. आणि योगायोगानं पोहोचलेच नाही त्यांचे लोक बाप्पासाहेब गेल्यानंतर. मी आणि शेखरनी अग्नी दिला, राठोड. शेखरनी मला त्या दिवशी सांगितलं, बाप्पासाहेबांची इच्छा होती की आपण अग्नी द्यावा, नाही येऊ शकले म्हणले त्यांचे लोक. ते आले असते तर आम्हाला कसं देता आला असतं. तुम्ही माझे खरे वारस म्हणायचे. त्या त्यागाची, लोक त्यागाची चिंता करू नका, कोणी तुम्हाला सोडलंय. निवेदितात्मभि निश्चिंता न कार्या क्वापि कदापि न निवेदनंच स्मर्तव्यम सर्वदा तादृशर्जने. निवेदनाचे स्मरण करा. लोकहानीमध्ये किंवा संसार वस्तूच्या अभावामध्ये टेन्शन घेऊ नका. घरी चहापत्ती नाही, घरी साखर नाही, घरी दूध नाही, आता व्यवस्था नाही, टेन्शन घेऊ नका. फक्त त्याचं स्मरण करा. ह्या वस्तूंचा अभाव, संसारातल्या वस्तूंच्या अभावाचं स्मरण करू नका. कधी कधी भगवान लोकहानी मुद्दाम करतात. भगवान परीक्षा घेतील, तुमच्या घरात वस्तूही ठेवणार नाही एखाद्या वेळेस, आणि लोकांपासनं तुम्हाला दूर करील. लोक शिव्या देतील पण तुम्हाला मदत करणार नाही. भगवान पाहतात, मला किती हा सगळ्याला सोडून माझ्याकडे किती येतो. प्रल्हादाची परीक्षा ती, सगळ्यांची तीच परीक्षा झालेली. निवेदितात्मनि निश्चिंता न कार्या क्वपि कदापि न निवेदनंच स्मर्तव्यम सर्वदा तादर्शर्जने. यस्याहमनुग्रह्यामि हिरवेत धनं क्षणे. भागवत 10वा अध्याय 88वा स्कंद 8वा श्लोक. खरे म्हणजे संसाराचा अभाव ठेवल्या जातो असं म्हणतायत कोण? भगवान व्यास. भागवतमध्ये 10वा अध्याय. मुद्दाम तुम्हाला अडचणी संसारामध्ये आणून उभ्या करतो. तुम्हाला वस्तू, कधी साखर आहे तर पत्ती नाही, पत्ती आहे तर दूध नाही, असं ठेवणार. व्यासानी सांगितलंय, लक्षात घ्या. यस्याहम अनुग्रह्यामि हरिषेत धनं क्षणे. अभाव ठेवतो. देशत्यागो महान व्याधीर्विरोधो बंधुभिसह धनहानिरपमानंच मदनुग्रहलक्षणम. नारद पंचरात्रीमधला श्लोक या, नारद भक्तिसूत्रामधला नाही. एक नारद म्हणजे त्याच्या पलीकडे. आता आपण घेत नाही आहेत ते पंचरत्न. काय नारदाने अजून 2 लिहिले, त्या शिड्या आहेत. आपण फक्त भक्तिसूत्रावरच फक्त घेतोय. आपण नारद पंचरात्रामध्ये नारदानी म्हटलंय, देशत्यागो महान व्याधीर विरोधो बंधुभिसह धनहानी परमानंच मदनुग्रहलक्षणम. संसारात वस्तूत अडकू नये म्हणून प्रभू पदार्थाचा अभाव देतो. फार बायको, समजा तरुणपणी कॉलेज लाईफमध्ये स्वप्न रंजवीत असेल हा, की अशी सुंदर बायको मिळाली पाहिजे, डुलू डुलू घेऊन तिला मी ज्यावेळेस फिरेल ना, लोकांनी विचारावं कुठून आणली. त्याला नेमकी खराब देतं. संसारात वस्तूत अडकू नये म्हणून प्रभू पदार्थाचा अभाव देतो. नारद पंचरात्रामध्ये म्हणतात, देशत्यागो महान व्याधी विरोधो बंधुभिस धनहानिरपमानं च मदनुग्रहलक्षणम. ती भगवत कृपाच आहे, फक्त जिवंत ठेवण्यापुरते योगक्षेम देतो.
तुम्ही म्हणाल भरपूर असावं, नाही. जिवंत ठेवण्यापर्यंत तुम्हाला कोणी आणून देईल सामान, हे लक्षात घ्या. माध्यम तो करेल, कोणी देईल, मरू देणार नाहीत तुम्हाला. पण तुम्ही म्हणाल मला दान धर्म करायचं म्हणून देवाने देव, नाही, नाही देणार. योगक्षेम ठेवण्यापर्यंत देईल तुम्हाला. पण आट आहे ती अशी, आट आहे, अडकू नका. सूत्र 10, अन्याश्रयानाम त्यागो अन्यन्यता. पण अन्याचा आश्रय त्याने घेऊ नये, ही आट आहे भगवंताची. तुम्ही असं म्हणाल भगवान देत नाही का गोपाल कृष्ण? मग आम्ही जरा मधल्या काळात शंकराची उपासना करून भोळा सांब बिलकुल देतो. नाही तर एका ज्योतिषाने सांगितलं कुबेराचा मंत्र मी देतो, त्याचं तुम्ही उपासना करा. इथे भगवान आट घालतात, खाण्यापुरतं मरू देणार नाही, अभाव नक्की देईल, पण अन्याचा आश्रय घेता कामा नये. नो ज्योतिष्य, नो हे काही नाही. तुम्ही घेतला आश्रय की त्याच्यावर विश्वास नाही, हे डिक्लेरेशन आहे, लक्षात घ्या. हे डिक्लेरेशन आहे. अरे उपमन्यू पुढे मी कालच म्हणलं स्वतः इंद्र प्रगट झाले, पण शंकराने इंद्राचं रूप घेतलं होतं. माग मी देतो तुला. ते म्हणले नाही पाहिजे मला. भगवान शंकराने नरक दिला तर चालेल, पण तुमचा स्वर्ग मला नकोय. नाही, गुरुनी जे सांगितलं ते फायनल. आणि एक प्रभू म्हणजे एकच, संपलं. बाप्पासाहेबांनी आम्हाला अनेकदा सांगितलं, तुम्हाला दुसरीकडून काही मिळालं ना, मंत्र तंत्र काही खुशाल घ्या. काही काही ठिकाणी निरोप आले की असे असे महाराज राहतात. म्हटले जाऊन या ना एकदा. कितीदाही म्हणले, अरे जाऊन या, पाहत घरी जगात काय. एखादं तांत्रिक उपासनेमध्ये काही मिळालं तर मिळालं तुम्हाला. म्हणलं बाप्पासाहेब मला नाही जायचं, कुठेही जायचं नाही. जर तांत्रिक उपासनेत फसलो असतो आम्हाला त्यांनी सोडून दिलं असतं. जा तिकडेच जा. आता थोडंही भगवंताला चालत नाही दुसऱ्याचा आश्रय घेतलेला. कुबेर नाही, धन नाही, संपदा नाही, नवग्रह नाही, काही नाही. म्हणून मी ज्यावेळेस पूजेला बसतो ना, वेगळ्याच प्रार्थनेने बसतो. प्रभू हे करावं लागतं म्हणून मी बसलोय, पण माझी काही मागणी नाही, काही मागणी नाही. आणि कुबेर असो ते असो, तुझी रूप आहेत, ह्या भावनेतनं बसतो. कुबेर वेगळा काढून धन मागणं नाही. तिरुपतीला गेलो आम्ही, तिरुपतीला तेच मी म्हणाल, तुम्ही खुश असाल कार्यावर तर अनुभव द्या, पैसा मागायला आलेलो नाही, नाही मागाय. त्यावेळेस तिरुपती काय प्रसन्न झाली देवता. 12 तास काही अनुभव नाही, प्रचंड अनुभव दे. खुश असाल आमच्या कार्यावर, नसाल तर देऊ नका, नका देऊ आम्हाला काही. कृपाच आहे, फक्त जिवंत ठेवण्यापुरते योगक्षेम देतो. पण आठ काय, अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता. अन्याचा आश्रय करू नये, अन्य नाही. एमाम स्मरती नित्यशा. गीता 8वा अध्याय 14वा श्लोक. यो माम स्मरते नित्यशा. नित्य स्मरण. नित्य म्हणजे एक क्षण देखील विसंबू नये. नित्य स्मरण आणि त्याचाच आश्रय कोणीही नको. ज्या वेळेस निळोबारायांचा तसा फार कमी तुकाराम महाराजांचा संबंध आला, पण स्वतःला ते शिष्य म्हणून घेत होते. इनडायरेक्टली कृपाछत्र होतं तुकारामांचं. आणि तुकारामांनी सांगितलं मी तुझा साक्षात्कार करून देईल, आणि तुकाराम महाराज तर निघून गेले. निळोबांना समजल्यावर आले, परगावाला होते, त्या गावात राहतही नव्हते. गेले कसे, मला वचन दिलं होतं, आता मला जगायचं नाही, गुरु गेले.
आणि त्या ज्या दगडावरून तुकाराम निघून गेले वैकुंठ गमन करून, त्या दगडावर बसले आणि बस अन्न जल त्याग केला. स्वतः येऊन मला वैकुंठातून द्या उपदेश, नाहीतर प्राण माझा केव्हा सुटेल सुटेल, मला नाही राहायचं. खूप विनवणी केली लोकांनी, नाही म्हणले, नाही जाणार नाही आणि हलणार नाही. पांडुरंग आले 3 दिवसानंतर. निळोबा, अरे तुकाराम कसं येईल, माग तुला काय मागायचं, मी तुला पूर्ण करतो. नाही, मला तू नको, मला माझे गुरु पाहिजे. यावं लागलं परत वैकुंठाहून. लक्षात घ्या, हात ठेवला निळोबारायांच्या मस्तकावर, मग गेले पुन्हा निघून. निळोबा, आलो तुझ्यासाठी. पांडुरंगाला देखील रिजेक्ट करणार, अन्य नाही म्हणजे नाही, मग देवही असो, अन्य देवता. सूत्र नंबर 21, यथा व्रज गोपिक नाम. याच्यासाठी आपण आता एंट्री करणार आहोत. आपण गोकुळात कसं प्रेम पाहिजे एकाच वाक्यात सांगितलंय. त्यावेळेस मी सांगितलं, वेळ आल्यावर सांगेल, आता वेळ येते. यथा व्रज गोपिका नाम. गोपिका सारखं प्रेम कशामध्ये, नित्य स्मरती नित्यशा यो माम, आणि अन्याश्रय नाही, दुसऱ्याचा आश्रय धरू नका. म्हणून म्हणलं एक गुरु, एक मंत्र, एक ग्रंथ, सगळं एक एक, एक देव, पुन्हा नाही दुसरा. आणि उदाहरण नारदाला विचारलं, कोणी उदाहरण देता का हो नारद मुनी, असे कोणी झाले का. यथा व्रज गोपिका नाम. गोपिका होत्या, बस त्यांच्यासारखं. सूत्र नंबर 22, तत्रापि न महात्म्य ज्ञान विस्मृत्यपवादः. सूत्र नंबर 23, ते द्विहीनम जाराणाविय. अरे जारिणी होत्या काही गोपिका, काही गोपिका तंत्रापीन महात्म ज्ञान. त्यांना महात्मा भगवान हा भगवान आहे, गोलोकीचा स्वामी, हेही माहिती नव्हतं, अशा गोपिका. सूत्र 24 म्हणतो, नास्तेव तस्मै तत्सुखम सुखित्वम. काही गोपिकांना कृष्णाचे महात्मज्ञान होते, ते त्याला परमात्मा जाणत होते, पण काही ना नव्हते. महात्मज्ञान, भगवत्ता, गुण, कृपा, दीनबंधुता, पतित पावनता माहिती असेल तर भक्ती स्थिर होते. पण त्यांना, अनेक गोपिकांना तो नव्हतं माहीत. काय काय पाहिजे, महात्मज्ञान पाहिजे. प्रेम स्थिर होण्याकरिता आपण ज्या योगामध्ये आलो त्याचं ज्ञान, जे कोणी भेटले त्याचं ज्ञान, जे काही मिळालंय त्याचं ज्ञान, आपल्या आयुष्याचं ज्ञान, महात्मज्ञान, भगवत्ता, गुण, कृपा, दीनबंधुता, पतित पावनता माहिती असेल तर भक्ती स्थिर होते. न खलु गोपिका नंदनो भवान अखिल देही नामंतरात्मक द्रक. विखन सार्थितो विश्वगुप्त ये सख उदयवान सात्वतान कुले. भागवत 10 अध्याय. रास क्रीडा करताना भगवान अंतर्ज्ञान पावले की गोपिका म्हणत, तू कोण आहेस. न खलु गोपिका नंदनो भवान खिल देहि नामंतरात्मद्रक. विखन सार्थितो विश्वगुप्त ये सख उदयवान सात्वतान कुले. यशोदानंद नाहीस हे आम्हाला माहिती आहे, तू अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेस, परमात्मा आहेस. माहिती होतं त्यांना, नाहीये तू यशोदानंदन. कधी कधी अखिल देही नाम अनंतरात्मक द्रक. विखन सार्थितो म्हणजे ब्रह्मादिकाच्या प्रार्थनेमुळे संसाराची रक्षा करण्यास तू अवतार घेतलायस. माहिती आहे आम्हाला. अंतर्ध्यान रासक्रीडेमध्ये पावला की म्हणायच्या गोपिका, माहिती आहे तू ब्रह्मांड नायक आहेस.
माहितीये ब्रह्मदिखांनी तुला प्रार्थना केल्यामुळे तू अवतार घेतलायस. व काही गोपिका भगवान मानतच नव्हत्या. काही मानत होत्या त्या अशा, आणि काही मानतच नव्हत्या स्वरूपविदो अबला, त्या भगवान मानतच नव्हत्या. हट, भगवान फिगवान काही नाही येतो, लपूट आहे, लफंगा आहे. त्या म्हणत स्त्री लंपट आहे, स्त्रियांचा गुलाम आहे हा, अशाही म्हणत. तमेव परमात्मनं जार बुद्ध्यापि संगता नभोर्गुणभयं जहोर्गुणमयं देहं साध्घ प्रक्षिणवंदना. कामभावनेने प्रेम करीत होत्या कृष्णावर. तमेव परमात्मनं जार बुद्ध्यापि, जार भावनेने, काम भावनेने प्रेम करीत होत्या. काम क्रोध भय स्नेह कोणत्याही प्रकारच्या प्रेमातून भगवत प्राप्ती होते. कामाने भगवंताशी प्रेम करा, क्रोधाने करा, भयानी करा, स्नेहानी करा, कशानी करा. नास्ते यतस्मित सुख सुख सूत्र 24. त्यांच्यामध्ये स्वसुखाची कामना होती, पण केवळ परमेश्वर सुखासाठी काही होत्या. प्रेम करणाऱ्यामध्ये, हे आत्ता मी घेत नाही हं, पुढे येणारे उगीच काही समापन करायचे म्हणून आपण करतोय. प्रेम करणाऱ्यामध्ये ललिता विशाखा आदी निष्काम भावाच्या गोपिका होत्या. त्यांच्यासाठी उद्धव म्हणतात, वंदे नंदवज स्त्रियाणाम पादरेणू भीक्षणश. फार प्रसिद्ध श्लोक या. वंदे नंदवज स्त्रीणाम पादरेणुम भीक्षणक्ष यासाम हरि कथोद्गीतम पुनाति भुवनत्रयम. आसामहो चरण रेणू जुषामहम. 10वा अध्याय 47वा स्कंद 63 आहे. आसामहो चरण रेणू जुषामहम श्याम वृंदावने किमपि गुल्मलतोषुधिना. उद्धवासारखे म्हणतात, परमहंस त्या गोपिकांची चरण धूळ मिळण्याकरिता तिर्यक योनी लता गुल्म वृक्ष पशु बनण्यास तयार आहोत आम्ही. गोपिका व्रथा व्रज गोपिका नाम. उद्धवासारखे ज्ञानयोगापर्यंत गेलेले ज्यावेळेस ब्रजभूमीमध्ये जातात, ते म्हणतात लायकी आमची नाहीये गोपिका स्पर्श करतील आम्हाला. लायकी पात्रता नाहीये. ज्या गोपिका अशा होत्या, आणि आम्हाला वृक्ष कर भगवंता, पुढच्या जन्मात लता कर, गुल्म कर, वृक्ष कर, पशु कर रे जनावर, ते हात लावतील आम्हाला आणि त्यांच्या पायांची धूळ उडेल गोपिकांच्या, ती अंगावर पडेल आणि धन्य होईल. काय फार. वंदे नंदवज स्त्रीणाम पादरेणुम भीक्षणशः. पादरेणू पायाची रीती. यासाम हरे कथोद्गीतम पुनाति भुवनत्रयम. भगवंता जन्म दे तर गोकुळात आणि वृंदावनात दे, अशी इच्छा आहे. अरे स्वतः चरण देखील स्पर्शाची हिम्मत करत नाहीत ते, की त्या पाया पडू देतील. खरं नाही गोपिका. चरणाला बाकी तर सोडा, चरणालाही स्पर्श करायची हिम्मत नाहीये, पात्रता नाहीये. म्हणून लता ते बिचारे अहो भाग्य म्हणायचे उद्धव. अरे तुम्ही लतांनो, गायींनो, वासरांनो, तुम्ही धन्य आहात. अरे स्वतः ब्रह्मा इच्छा करतात, बाकी जाऊ द्या. उद्धव ब्रह्मदेव यथा व्रज गोपिका नाम याच्यावर बोलतोय. तद भूरि भाग्यमिह जन्म किमप्यख्या यद गोकुलेपि कंतमाघ्रीरजो अभिषेकम यज्जीवितं तु निखिलं भगवान मुकुंद
स्त्वद्यापियेत पदरज श्रुतीम रग्यमेव. भागवत 10वा अध्याय 14वा स्कंद 34वा श्लोक. रजोभिषेकम चरण धुलीचा अभिषेक इच्छितात. कोण? ब्रह्मदेव. की गोपिका चालत असताना धूळ जी पायाची पावलं समजा ठसली, त्या धुळीचा अभिषेक करण्याचं मला भाग्य लाभो. चरणाचा अभिषेक नाही, ब्रह्मदेव चरण धुळीचा अभिषेक